जेलमध्ये मैत्री झाली आणि दोन गुन्हेगारांनी सोलापुरात रात्रीच्या वेळेस येऊन दरवाजा तोडून आत प्रवेश करून जबरी चोरी केली आणि या प्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। काही दिवसांपूर्वी अवंतीनगर येथील एका बिल्डिंगमध्ये पहाटेच्या सुमारास चौघा चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातलेला होता आणि यामध्ये दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। धारदार हत्यार दाखवून त्या लोकांकडून दागिने असतील, पैसे असतील चोरून नेल्याची घटना सोलापुरात घडली होती आणि या प्रकरणी आता सोलापूर शहर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। ही जी घटना घडलेली होती तर 11 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे अवंती हाऊसिंग सोसायटी येथील एका बिल्डिंगमध्ये घडली होती। लोकांनी दिलेल्या माहितीनुसार 4 युवक होते। दरवाजा कटावणीने तोडून ते आत आले। मुलाला, महिलेला आणि घरात असलेल्या इस्माला गळ्याला धारदार हत्यार लावलं आणि तुमच्याकडील दागिने काढा, पैसे काढा असे सांगून पैसे दागिने लुटून नेले होते। या प्रकरणी फौजदारचौडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता। फौजदारचौडी पोलिसांच्या डीबी पथकाने या घटनेचा तपास केला आणि त्यामधून दोन आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। दोन आरोपींच्या मागावर पोलीस आहेत। या संदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्वतः पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली होती। पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार यातील जे दोन आरोपी आहेत त्यातील पहिला जो आरोपी आहे तो विजापूर येथील रहिवासी आहे, तर दुसरा आरोपी आहे तो ठाणे येथील रहिवासी आहे। त्यामध्ये विजापूर येथील जो आरोपी आहे त्याचं जो नाव आहे मेहरबान सिंग माया सिंग दुधनी, राहणार विजापूर गुरुनानक कॉलनी जर्मन फॅक्टरीच्या जवळ विजापूर। तर दुसरा जो आरोपी आहे हरीश विजयकुमार रामत्री, त्याचं वय 32 आहे, तो जुवेल विस्टा बिल्डिंग बदलापूर वेस्ट ठाणे येथील आहे। तर दोन आरोपी यांचा शोध पोलीस घेत आहे। या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून एक कर्नाटक येथून चोरलेली एक अल्टो गाडी आणि एक 2 टू व्हीलर गाड्या देखील जप्त केलेल्या आहे आणि या चोरीमध्ये म्हणजे जबरी जी चोरी झालेली होती त्यामध्ये वापरलेले चाकू असतील, कटावणी असतील, लोखंडी सळी असतील व सोन्याचा ऐवज असा एकूण एक सोन्याची अंगठी, रोख रक्कम असा एकूण 1,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील जो विजापूरचा जो आरोपी आहे दुधाणी आणि ठाण्यातील जो आरोपी आहे रामत्री, हे दोघे जेलमध्ये एकत्र होते। जेलमध्ये या दोघांमध्ये मैत्री झाली आणि यातील जो विजापूर येथील राहणारा आरोपी आहे मेहरबान सिंग मायासिंग दुधनी, हा 7 वर्षानंतर म्हणजे 7 वर्ष शिक्षा भोगून तो बाहेर आला आणि आपल्या साथीदारांच्या सोबतीने त्यांनी अवंतीनगर येथील या घरामध्ये धुमाकूळ घालत त्यांना बंधक बनवून गळ्याला धारदार शस्त्र लावून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि पैसे लुटून नेलेले आहे। तर पोलीस आयुक्तांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि ही जी घटना आहे ही घटना खळबळजनक म्हणावी लागेल आणि जेव्हा ही जबरी चोरी झाली तेव्हा तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते। त्यांनी घटनेचा पंचनामा देखील केलेला होता आणि पोलीस आरोपीच्या मागावर होते। तर ह्याच्यामध्ये एकूण 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी दोघांना सध्या ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून चोरलेल्या एक 4 चाकी गाडी, 2 दुचाकी गाड्या देखील जप्त केलेल्या आहेत। अवंतीनगर येथील घटना आहे। दरम्यान या सर्व प्रकारानंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत काय माहिती दिली जाणून घेऊया आजच्या या विशेष बातमीतून। मागच्या 11/10/2025 रोजी पहाटे अवंती हाऊसिंग सोसायटी या एरियात FC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका बिल्डिंगच्या मध्ये 4 शस्त्रधारी इसम पहाटे आत आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून जबरन चोरी केलं होतं। हे बाहेरून दरवाजाच्या कड्या जे लावून 3ऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आणि 2ऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने तोडून घरात घुसून घरातील इसमांना चाकूचे दाग दाखवून जबरी चोरी केले होते। त्याबद्दल आपलं DCP श्री कबाडे, श्रीमती पाटील त्यांच्या दोन्ही टीम्सनी वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं। त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ACP पोमन साहेब, PI श्री राऊत आणि त्यांच्या DB पथकाच्या श्री संजय क्षीरसागर
यांच्या पथकांना जे लीड मिळालेले आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून बिजापूरमधून जे क्रिमिनल हिस्ट्री शीटर आहे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आता ते आरोपींनी दरोड्यामध्ये 7 वर्ष शिक्षा भोगून आता नुकतंच 3 महिन्या पहिले जेलमधून सुटलेलं आहे. हेही आम्हाला माहिती मिळालेलं आहे. मेहरबान सिंग, हे मेहरबान सिंग असं यांचं नाव आहे, विजापूरचं आहे. मेहरबान सिंग माया सिंग दुधानी पूर्ण नाव, वय 34, जर्मन फॅक्टरीच्या जवळ विजापूर गुरुनानक कॉलनी इकडं राहणार आहे. त्यांना 14 तारीख ताब्यात घेतलेला आहे. त्यांना अटक करून आता त्यांच्याकडून जे माहिती मिळालं, दुसरी आरोपी हरेश विजयकुमार रामत्री 32 वर्षाचे आहे. हे आहेत बदलापूर वेस्ट ठाणे. यांनाही आम्ही 16 तारीखला यांनाही ताब्यात घेतलेलं आहे. सदर आरोपीकडून चोरीच्या 2 मोटरसायकली, एक मारुती ऑल्टो कार, तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिनेपैकी एक सोन्याच्या अंगठी व रोख रक्कम असं एकूण 1,52,000चा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्यात वापरलेले चाकू, कटावणी, 2 लोखंडी राड हे देखील हस्तगस्त करण्यात आलेले आहेत. यांच्या आणखी 2 साथीदार आहेत म्हणून आता निष्पन्न झालेलं आहे. त्यांचंही नाव निष्पन्न झालेलं आहे. त्यांच्यावर पण आता तपास पथक काम करत आहे. त्यांनाही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे. यात इन्सिडेंट आहे, रॉबरी इन्सिडेंट घडून सातत्याने आमच्या टीम्स तपास कामात होते आणि दुसरी रात्री आपल्या टीमला जे मेन आरोपी आहे त्यांना अटक करण्याचं यश मिळालं. यात ताब्यात घेऊन त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहेत. याबद्दल मी श्री कबाडे, श्री पोमन, श्री राऊत, श्री दराडे आणि क्षीरसागर आणि त्यांची टीम पूर्ण, प्रवीण चुंगे, शिवानंद भिमटे, कृष्णा बडरे, विनोद वटकर, अमोल करटमल, विनोद पुजारी, शशिकांत दराडे, अजय चव्हाण, आतिश पाटील, नितीन मोरे, किशोर तुकुवाले, सूरज सोनवलकर, आयाज बागलकोटे, महिला पोलीस शिपाई शिंपी पूजा बोरकर, सर्वांना मी अभिनंदन करतो. उर्वरित दोन्ही आरोपी पण लवकरात लवकर ताब्यात घेणार आहे. आता यात शावंतीनगर खूप शहराच्या बाहेरचा भाग असाही नाही आहे, त्या ठिकाणी हे घटना घडलेल्या आहे ते. आणि आपण तपास दरम्यान फुटेजेस वगैरे व्हेरीफाय करताना आम्हाला हे दिसत आहे ते त्यांचे जे गुन्ह्यात वापरलेलं गाडी ते निघताना अगदी 2 मिनिटात आपलं पेट्रोलिंग मोबाईल तिथं पोहोचत आहे. म्हणजे कुठलाही प्रकारचा कॉल किंवा कंट्रोलला कॉल आला, 112ला कॉल आलं होतं तसं नव्हतं. आपलं जे रेग्युलर पेट्रोलिंग मोबाईल होतं तेच त्या भागात पेट्रोलिंगला तिथंच पोहोचलं अगदी 2-3 मिनिटात. हे दुर्दैवी गोष्ट आहे. त्या दरम्यान तिथं एवढा जवळ पेट्रोलिंग मोबाईल फिरत असतानाही अशा घटना घडलं होतं. तरी आपल्या टीम्सनी व्यवस्थित तपास करून शोध घेऊन अशा कट्टर आरोपींना पण लवकरात लवकर ताब्यात घेतलेले आहेत.